गणपती बाप्पा वेळास कासव महोत्सव हे नावच आपली उत्सुकता वाढवण्यासाठी खूप आहे. अहिल्यानगरमधून पहिल्यांदाच या महोत्सवाला जाण्यासाठी ट्रेकॅमने या ट्रीपचे आयोजन केले होते आणि अपेक्षेप्रमाणे नगरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. पहाटे 5 वाजता आम्ही वेळास या गावी पोहोचलो. कासवांची पिल्ले अंड्यातून बाहेर आल्यानंतर त्यांना पहाटे 7 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता समुद्रात मुक्त केले जाते. या बेबी टर्टल्सला बघण्याची ओढ प्रत्येकाला होती. त्यामुळेच 1 तासात आवरून सर्वजण वेळास गाव न्याहाळत समुद्रकिनारी पोहोचले. नमस्कार. आणि आपण आलोय वेळास बीचवर, जिथे वेळास मध्ये कासव महोत्सव भरतो. इथे सगळी कासवांची छोटी छोटी पिल्लं समुद्रात सोडली जातात आणि आपण सगळे ट्रेक कॅम्पर्स ना घेऊन इथे आलोय. तर छानपैकी वेळास फेस्टिवलची सगळी माहिती जाणून घेऊया. वेळास गावातील श्री मोहन उपाध्ये आणि सह्याद्री निसर्ग मित्र संघटना यांनी गावातील लोकांच्या मदतीने कासवांचा संवर्धन उपक्रम हाती घेतला. केवळ कासवांचं संवर्धन करून उपयोग नाही, तर या प्रजातीचे महत्त्व लोकांना कळणे आवश्यक आहे. हे जाणून या महोत्सवाची सुरुवात झाली. इथे या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची संपूर्ण जीवन प्रणाली पर्यटकांना समजावून सांगितली जाते. मादी कासवांनी अंडी घातल्यानंतर 45 ते 65 दिवसांनी कासवांची पिल्लं त्यातून बाहेर येतात आणि त्यांच्या जीवन प्रवासाला सुरुवात होते. त्यांच्या इवल्या इवल्या पावलांनी वाळूतून समुद्राकडे जाताना, त्यांचा समुद्राला होणारा पहिला स्पर्श पाहताना तो अनुभव अंगावर शहारे आणतो. ज्या मातीत त्यांनी जन्म घेतलाय तिच्याकडे पुन्हा येऊन काही वर्षांनी उजविण्याचे आश्वासन देऊन ती पिल्ले समुद्रात विसावतात. कासवांच्या पिल्लांचं हे दृश्य समोर जाऊन बघणं हा एक सुंदर असा अनुभव आहे. कासवांची पिल्ले तर समुद्रात गेली. आता ही पिल्ले समुद्रात मस्ती करू लागली. पाण्याशी मनसोक्त खेळून झाल्यावर कासवांचं संवर्धन का आवश्यक आहे हे करिश्माने सर्वांना समजावून सांगितले. नव्या पिल्लांना संध्याकाळी पुन्हा बघण्याआधी आम्ही हिम्मतगड म्हणजेच बाणकोट किल्ल्याकडे मोर्चा वळवला. बाणकोट किल्ला आणि वेळास टर्टल कॉन्झर्वेशन डॉक्युमेंटरी बघण्यासाठी दुसरा पार्ट नक्की बघा.